भूमिका त्यांनी घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे सध्या आपल्यासोबत आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. सुप्रियाताई नमस्कार. विशेष म्हणजे 4 जागा आहेत. त्यातली एक जागा आधीच सुनील तटकरेंची असल्यामुळे त्या जागेचा मुद्दा नाही. पण शिरूर, सातारा आणि सगळ्यात मोठी जागा म्हणजे बारामतीची जागा. या तीनही जागांवरती अजित पवारांनी दावा सांगितलाय. तुमची पहिली प्रतिक्रिया? एकतर मी लोकशाहीवर प्रेम करणारी, विश्वास ठेवणारी महाराष्ट्राची आणि भारताची नागरिक आहे. त्याच्यामुळे एखाद्या पक्षाला कुठून लढायचंय हा अधिकार त्या प्रत्येक पक्षाला आहेच ना. ही लोकशाही आहे आमच्याकडून तरी. सगळ्यांचं बोला. नाही, त्याच्यामुळे कोण कुठून लढणार हा त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे ना. आता यामध्ये सगळ्यात आश्चर्य वाटणारी जागा किंवा ज्याच्यावरनं खूप रिॲक्शन आगामी काळामध्ये येऊ शकतात, ज्याची सगळ्यात जास्त चर्चा होऊ शकते, त्याची कल्पना आपल्यालाही ती जागा म्हणजे बारामतीची जागा, जिथून तुम्ही सध्या खासदार आहात. जेव्हा तुमचे बंधू, तुमच्या कुटुंबातली एक व्यक्ती आणि राजकीय पक्षामध्ये किंवा राजकीय कारकिर्दीमध्ये एक मोठं स्थान स्वतःचं सांभाळून असलेली एक व्यक्ती म्हणजे अजित पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांनी हे म्हणणं की जिथे सध्या पवार खासदार आहेत, जो पवारांचा गड आहे, तिथून तेही निवडणूक लढणार आहेत, त्यांचाही गट निवडणूक लढतो, त्याचा अर्थ काय होतो? मी त्याचं मनापासून स्वागत करते, कारण काही लोकशाही आहे. तर लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहेत. आमची नाती एका जागेवर आहेत आणि आमचं राजकीय किंवा प्रोफेशनल म्हणजे प्रोफेशन आणि नाती याच्यात कधीच गल्लत करायची नसते. त्याच्यात आपलं एक प्रोफेशनल काम असतं, जे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून समाजसेवा केली आणि माझी नाती एका बाजूला आहेत. त्यामुळे या दोन्हीमध्ये कधीच गल्लत करायची नसते. आणि मला असं वाटतं एका लोकशाहीमध्ये कोणीतरी माझ्या विरोधात लढणारच ना. त्याच्यात गैर काय? कोणीतरी लढलंच पाहिजे हा माझा आग्रह राहील अर्थातच. उमेदवार कोण आत्ता तरी आपल्याला माहिती नाही अजित पवार यांच्या गटाकडनं. कुटुंबातलीच एखादी व्यक्ती या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून आपल्या समोर आली. ही लोकशाही आहे, कोणीतरी लढणारच. ही काही वैयक्तिक लढाई नाही, वैचारिक लढाई आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची आणि बारामतीची मायबाप जनता ठरवेल त्यांना काय योग्य वाटतं ते. नाही, अर्थातच ही लोकशाही आहे आणि त्याचा रिस्पेक्ट तुम्ही करता. मुद्दा हाच आहे की आपल्या घरातलं, आपल्या नात्यातलं जर कोणी या निवडणुकीमध्ये आपल्या समोर उभं राहिलं तर भावना काय असेल, तर मग ती लढाई कशी असेल तुमच्यासाठी? नाही, एक तर मी याला लढाई समजत नाही. त्याचं कारण असं की मी लोकप्रतिनिधी आहे, मी लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आले. त्याच्यामुळे ती काही लढाई वगैरे असं काही नाहीच आहे. ही दोन वेगळे विचार आहेत. त्याच्यामध्ये ते जे इलेक्शन असतं ते असतं, त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे लोकसेवा जर हे आपला विषय असेल त्याच्यामुळे ती फार लढाई आहे असं काही नसतं. अच्छा, आणखी एक गौप्यस्फोट त्यांनी नुकताच केलाय. अपडेट मिळाली आहे की देवगिरीवरती जी एक बैठक झाली अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या आधी, तेव्हा तुम्ही होतात. तुमच्या साक्षीनं सगळी चर्चा झाली आणि 7 दिवसांची मुदत मागितली गेली या संदर्भातली तुमच्याकडनं. म्हणजे 7 दिवसामध्ये कळवते किंवा 7 दिवसामध्ये आठवड्याभराचा वेळ द्या अशी ती चर्चा होती, असं विधान आता अजित पवारांनी केलेलं आहे नुकतंच. तर नेमकं काय घडलं होतं? मला नाही माहिती. 2 जुलैच्या वेळेला 2 जुलैला जेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा देवगिरीवरती एक बैठक झाली. तुम्ही सुद्धा त्या बैठकीला होतात, ते तुम्ही नाकारलं नाहीत. नाही, मी बैठकीला नव्हते. मी गेट क्रॅश केलं होतं, मला बोलवलं नव्हतं. मी गेट क्रॅशर होते, मला कोणी बोलवलं नव्हतं. मी गेले होते. माझ्या भावाचं घर आहे, मला काही आमंत्रण लागत नाही. त्याच्यामुळे मला बैठकीला मला बोलवलं नव्हतं. पण तुम्ही होतात चर्चेच्या वेळेला, तुम्ही होतात? मी गेले होते. नाही, मला कोणीच सांगितलं नाही. मी चर्चेतच नव्हते. मी सगळ्यांना विचारलं की बाबा काय ठरलंय का, काय ठरलंय. मला तिथे अनेक लोकांना मी विचारलं पण, कारण का मीडिया मला सांगत होती की शपथविधी आहे. मला याच्यातलं काहीच माहिती नव्हतं. मला शपथविधी आहे का नाही हेही माहिती नव्हतं. मी विचारलं पण मला कोणीच उत्तर दिलं नाही. अच्छा, पण मग 7 दिवसांच्या मुदतीचं काय? तुम्हाला विचारणा झाली होती किंवा तुम्ही असं काही म्हणाला होतात का? मी त्यांना विनम्र विनंती केली होती की तुमचा जो प्रस्ताव आहे मला 7 दिवस द्या, मी बाबांशी बोलून तुम्हाला काय ते सांगते. अच्छा, ही तुमची बेसिक चर्चा झालेली होती? अगदी बेसिक चर्चा. आणि माझीही कुणाशी म्हणजे एक तर मी खोटं बोलतच नाही आणि एकतर माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी मी भाषण किंवा पब्लिकली मीडियाला सांगत नाही. माझ्यावर एक संस्कार झालेत. एक महिला आहे, ज्ञानदा, तुम्ही पण एक महिला आहात. महिलांना
पण काही गोष्टी पोटात ठेवायला आपल्याला उपजात किंवा आपल्या आईनीच शिकवलेले हे संस्कार आहेत, त्यांचा आपल्याला आपलं कुटुंब, आपला पक्ष, आपली नाती जपायची असतात. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी महिला जास्ती करून बोलत, हे आपले स्वभाव आहेत. म्हणजे माझ्या आईनी तर माझ्यावरचे संस्कार केलेत, तर सगळ्याच गोष्टी बाहेर बोलायची गरज नसते कुठल्या. अच्छा, त्याच्यामुळे महिलांचा आता जे हां. ते हं. नाही आणि आज ते जे बोलतायत तो त्यांना अधिकार आहे, लोकशाही आहे. ते त्यांचा अनुभव सांगतायत, त्याच्यात गैर काय? अच्छा, महिलांचा विषय निघाला, कुटुंबाचा विषय निघाला, म्हणून त्या अजितदादांच्या भाषणामधलं एक वाक्य मी तुम्हाला सांगते. ते असं म्हणाले, की मुलांपेक्षा मुली वंशाचा दिवा असतात, हे असं काही जणांनाच वाटतं. याबद्दल तुमची प्रतिक्रिया हवी आहे. मला वाटतं तो प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असतो ना, मी कसं सांगणार? जी, ठीक आहे. आणि सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला आणि छत्रपतींच्या आणि शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. आज मोदीजींनी पण महिलांना 50% आरक्षणाचं बिल आणलेलं आहे आणि या देशामध्ये 50% आरक्षण आदरणीय पवारसाहेब आणि राजीव गांधींनी या देशात आलं आणि तुम्ही बघितलंय केवढ्या महिलांचं नेतृत्व आज सरपंचापासून केवढ्या कर्तृत्ववान महिला आपल्याला दिसत आहेत. त्याचा सार्थ अभिमान मला आहे. आणखी एक मुद्दा त्यांनी मांडला, म्हणजे हा राजकारणापेक्षा थोडासा वेगळा विषय आहे, की देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या बाबतीत म्हणजे एक कायदा करण्याची गरज आहे. 1 किंवा 2 मुलांवरती थांबा, असा कायदाच खरंच करण्याची गरज आहे आपल्या देशासाठी, कारण पुढच्या पिढीचा विचार करता. तर याबद्दल एक खासदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं मत काय आहे? मला असं वाटतं हे खूप वैयक्तिक विषय असतात. आता एक तर माझ्या आई-वडिलांनी त्या लोकसंख्येसाठीच मला एक मी झाले ना. त्याच्यामुळे मी एकुलती एक मुलगी माझ्या आई-वडिलांना का झाले? कारण का माझ्या आई-वडिलांनी फॅमिली प्लॅनिंग केलं. पण मला गरज वाटली की मला 2 मुलं झाली पाहिजेत. त्याच्यामुळे ते माझं वैयक्तिक मत होतं. इट वॉज माय इंडिव्हिज्युअल चॉईस. पण मला असं वाटतं असे कुठलेही निर्णय घ्यायचे असतील तर त्याची एक व्यापक समाजात चर्चा झाली पाहिजे. जी, जी. काहीच हरकत नाही त्याला चर्चा करायला. हं. एक छोटासा मुद्दा, कारण भाषण सुरू आहे, जसे अपडेट मिळतात तसा मी तुम्हाला प्रश्न विचारतेय, की 7 जुलैला जी चर्चा झालेली, सॉरी 2 जुलैला जी चर्चा झालेली होती 7 दिवसांबद्दलची, त्याचा उल्लेख पुन्हा एकदा झाला. मग 2 जुलैला चर्चेमध्ये तो विश्वास दिला गेला होता असं त्यांचं म्हणणं आहे, जे मी तुम्हाला सांगतेय, की 8 दिवसांची मुदत वगैरे. तर असं काही जर नव्हतं किंवा अशी काही चर्चा झाली नव्हती, तर मग 17 तारखेला 17 जुलैला जी वाय.बी. चव्हाण सेंटरला बैठक झाली, त्याला आम्हाला का बोलवलं होतं असं अजितदादा म्हणतायत. हे बघा अजित पवार त्यांच्या मनातलं जे काही सांगतायत तो त्यांना अधिकार आहे. आता बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला असं सांगते की माझ्या आईनी माझ्यावर जे संस्कार केलेत, सुप्रिया सगळ्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. हं. त्याच्यामुळे मी ना पुस्तक लिहिणार आहे अशा बाबतीतलं, ना मी काही बोलणार आहे. कारण का माझी लढाई ही वैयक्तिक कोणाशीही नाही. माझी लढाई ही एक वैचारिक लढाई आहे आणि ती भारतीय जनता पक्षाशी आहे. माझी लढाई महाराष्ट्रात कोणाशीही नाही. त्याच्यामुळे कोणीही काही विधान करत असेल तर त्यांना तो अधिकार आहे, कारण का ही लोकशाही आहे. त्याच्यामुळे अजितदादालाही त्याचं मन मोकळं करायचा पुरा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि ते जर तो करत असेल तर प्रत्येक गोष्टीवर मी उत्तर किंवा दिलं पाहिजे, हा आग्रह कशासाठी? सुप्रियाताई, आभार आपले. आपण सविस्तर भूमिका आपली स्पष्ट केलीत आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. थँक यू सो मच.